केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार। महागाई कमी करण्यासाठी आणि टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी मोठ्या घोषणेची शक्यता, तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का याकडेही लक्ष। यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा। करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता। जीडीपी वाढीचा दर 6.3 ते 6.8% राहण्याचा अंदाज। रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला। रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये तर टॅक्सीचं भाडं 21 रुपये असणार। सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागले। धनंजय मुंडेंनी किती आघात सहन करायचे? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींचा मुंडेंना पाठिंबा। बीड प्रकरणात धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर संतोष देशमुखांचं कुटुंब भगवानगडावर जाणार। नामदेव शास्त्रींकडे पुराव्यांची फाईल सादर करणार। राज ठाकरेंना निकालाबाबत पडलेले प्रश्न हे यक्ष प्रश्नांप्रमाणे त्याला फडणवीसांकडून मिळणारी उत्तरही कदाचित रंजक असतील। या उत्तर संवादाची महाराष्ट्र वाट पाहतोय। मनसेने निवडणूक निकालावर संशय व्यक्त केल्यानंतर सामनातून टोला। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींचं अपहरण करून हत्या। गुजरातच्या एका खाणीत कारच्या डिक्कीमध्ये आढळला मृतदेह। अवैध दारू तस्करीला अडचण ठरत असल्यानं हत्या झाल्याचा संशय। सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा पुअर लेडी असा उल्लेख। सत्ताधारी आक्रमक। राष्ट्रपती भवनाकडूनही प्रत्युत्तर। राष्ट्रपती भाषणाच्या वेळी थकल्या होत्या, त्याच गोष्टी परत बोलत होत्या। संसद भवन परिसरात सोनिया गांधींचं वक्तव्य। सोन्याच्या दरात पुन्हा 1000 रुपयांची वाढ। सोन्याचा दर जीएसटीसह 85,181 रुपये प्रति तोळा तर चांदी 1 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर। राज्यभरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह। गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट।